चला सलामी जोडी मैदानात जायचे. टॉस जिंकून भिवपुरी संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. चला तनय फक्त शेवटचे 20 मिनिट द्यायचे. टाइम सुद्धा लावायचा कारण आजच्या दिवशी आपल्याला फायनल सुद्धा उरकवायचे. कुठेतरी 40+ वेळ घेताना दिसते आज, कारण कालच्या दिवसामध्ये साबडे पडापड होत होते आणि आज थोडासा वेळ होताना दिसतोय. चला यायचं बोराडे सर लगेच. आणि जास्त धावा करेल त्याला दुसऱ्या राऊंडमध्ये बाय असेल. गुंडगे टीमने 76 धावा केलेल्या आहेत, म्हणजे 77 धावा कराव्या लागतील समोरच्या टीमला जर बाय पाहिजे असेल तर. मुन्ना भाई थोडेसे विचार करतायत पुढच्या मॅचचा. प्लॅनिंग चालू आहे त्यांचा की काय पद्धतीने कशा पद्धतीने बॅटिंग बॉलिंग कशी लावायची ती, कारण आपल्याला चॅम्पियन होण्याचं लक्षण येते. चला बॅट्समन नेम 12 प्लेयर यायचंय, थोडं सहकार्य करा प्लीज. नागेश आणि किशोर. नागेश सलामीची जोडी मैदान नागेश आणि किशोर आणि गोलंदाज सुनील. नागेश स्ट्राईकला येतो. 4 षटकांचा सामना. इथे पहिला चेंडू पंच तनय सरांचा स्वेर चेंडूचा इशारा येतोय. चला डिक्सलचे स्टायलिश खेळाडू होते ज्यांनी एकेकाळी डिक्सल संघाला वरच्या स्थानावरती पोहोचून नेलं होतं, तेच अजय जाधव यायचं आपण स्टेजवरती विराजमान व्हायचे. त्यांचं सुद्धा कमिटीतर्फे मैत्री चषकामध्ये सरस स्वागत असेल. पहिला चेंडू इथे डॉट चेंडू येतोय आणि बाकी जे 5 दिवसामध्ये जे संघ क्वालिफाय झाले त्यांना सूचना असेल आपण ठीक 3 वाजता ग्राउंडवरती हजर राहायचंय. मग सेमीफायनल बोलून लवकर घेऊ. 3 वाजता रात्री. मग आता वाजले किती बघ 12 वाजले. मग तुमच्या 3 वाजतील मग बरोबर टायमिंग दिलाय. पहिली टीम असेल नारपोली. पहिली सेमीफायनल असेल नारपोली बनाम पळसपे. दुसरी सेमीफायनल असेल बीड बनाम इंदगाव आणि तिसरी सेमीफायनल असेल सांडसी आणि आजच्या 40+ मधनं निघणारी टीम. मॅच या दिवशी पुढे गेली पण लॉट्सचे ABCDEF असेच असतील आणि या शृंखलेचा नियम आहे प्रथम क्वार्टर फायनल पर्यंतच सिरीजच्या धावा ॲड केल्या जातील. क्वार्टर फायनल पर्यंतच म्हणजे सुपर 6 पर्यंत जाण्याच्या सुपर 6 पर्यंत असतील. सुपर 6च्या नंतर धावा काउंट केल्या जाणार नाही, या शृंखलेचा नियम आहे. फक्त सुपर 6 पर्यंतच धावा धरल्या जातील सिरीजच्या आणि फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक हेच काढले जातील.
धन्यवाद डीजे. खारपाडा संघाचा कर्णधार आणि रायगडचा ओपनर बॅट्समन 40+ रायगडचा का रायगडचा बॅट्समन रायगड काहीतरी ठेव जाऊ दे. रायगडचा बॅट्समन ना काय ना खारपाडा संघ का नाव सांग. खारपाडा संघाचा कर्णधार संदीप घरात. चला खारपाडा संघाचा कर्णधार संदीप घरात यायचंय आपलं सुद्धा मैत्री चषकामध्ये सरस स्वागत असेल. एक हाय हिटर फलंदाज असतील खारपाडा संघाचे ज्यांनी एक काळ गाजवला होता आणि कुठेतरी आता 40+ मध्ये खेळत असताना एक धावेने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते मनोज दरेकर आलेले त्यांचं सुद्धा कमिटीतर्फे सरस स्वागत. आणि ते चेंडू जातोय 4 धाब्यांसाठी खणखणीत दणदणीत चौकार. 4 धाब्यांसाठी संघाची धावसंख्या होते 7 ना. तनय सर पहिला व्हाईट चेंडू आहे ना. हा मग 7 धावा झालेत. ओके 7 धावा. चला संदीप बोराडे सर आपण यायचं थोडंसं कारण आम्हा कॉमेंट्री करण्यास थोडीशी दमचाक होते आमची. एक या धावसंख्या संघाची धावसंख्या होती 8. तानाजी कडू कुठेतरी अजूनही अंडर-20 मध्ये वाटतायत मला तरी. अंडर-20 मध्ये खेळलं तर असे चालतील. एक या धावसंख्येने तानाजी कडू पण थोडंसं खंत वाटतंय की एक टीमने आम्हाला आजच्या टायमाला फसवलंय. तुमचे अध्यक्ष याची खंत वाटते आम्हाला. खालापूरचे अण्णा गावडे यांनी असं करायला नव्हतं पाहत तानाजी कडू सर. आपण तुमचा विचार केला होता एक दिवस 40+ लॉस्ट खेळवल्याचा. चला या बोराडे सर. चला आता गणेश देशमुख आपलं सन्मान चिन्ह देऊन नरेश देशमुख यांचा महान सन्मान करायचा. आपल्या मैत्री चषकाचा त्यांना सन्मान चिन्ह द्यायचं आहे. इनिंग झाल्यानंतर षटक संपल्यानंतर आपण सत्कार करायचा आहे आणि आपला मैत्री चषकाचा सन्मान चिन्ह देऊन ज्यांच्या स्वरूपात आपल्याला आणि विनायक बिडकर यांचं सुद्धा मैत्री चषकामध्ये सहर्ष स्वागत असेल. नरेश देशमुख यांनी आपल्याला मॅन ऑफ द सिरीजसाठी सरप्राईज गोष्ट दिली होती ती आणि सरप्राईज आपण शेवटच्या मॅचला दिली जाणार आहे ती. आणि त्या या षटक संपल्यानंतर गणेश देशमुख आपण मान सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करायचा आहे. काय बस सन्मान हां तानाजी कडू यांच्या हस्ते द्यायचं आहे का. ठीक आहे. चला संदीप बोराडे सर या प्लीज थोडंसं कार्य करा. हां लावले सर्व लावले. तिकडे आहेत ना सन्मान चिन्ह असेल पण हा या ना मग. मॅच कडे जाऊयात. अर्थातच आपण पाहतो एकीकडे टीम आपल्याला पाहायला मिळते नेरळ विभाग आणि त्याच्या विरोधात भिवपुरी विभाग. अगदी अखेच्या अंतरावर दोन्ही टीम जरूर पाहायला मिळतात. भाई
थँक्यू डीजे, थँक्यू. विनंती असेल धाकटी पंढरी आणि पेन पूर्वचे कॅप्टन आपण त्वरित व्यासपीठाशी संपर्क साधा. चल कॅमेरामन जर आपण टॉस बॉक्स क्लिअर करा. ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सरप्राईज गिफ्ट मॅन ऑफ द सिरीज पाहायला मिळणार या स्पर्धेची प्लेअर ऑफ टुर्नामेंट अगदी सरप्राईज गिफ्ट आहे. आदरणीय आमचे मान्यवर ज्यांचा सन्मान आहे मुख्य व्यासपीठावरती गणेशजी देशमुख, नरेशजी देशमुख यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. नागेश आणि किशोर यांच्या पारीचा या ठिकाणी अंत झाला आहे. संतोष घारे उजव्या हाताचा क्रिस गेल म्हणून ज्याची ओळख आहे तो संतोष घारे सध्या गोलंदाजीला आहे. संतोष घारे तू तुझ्या गावात दलवी आहेत म्हणून काय सगळे दलवी करशील का? संतोष घारे आपण पाहतोय अव्वल दर्जाचा या ठिकाणी बॉलर आणि त्या बॉलर वरती लगावलेला हा खणखणीत दणदणीत षटकार पाहायला मिळतोय. विकेट आणि चौथ्या बॉलवरती सिक्सर. ओके ओके असो जरा स्कोरर हँडल करून घ्या नवीन आहे. त्याच्यावरती रन आली होती का? किती झाले रे टोटल मध्ये रन किती झाल्या? हे ऋतिक तुम्ही लक्ष द्या ना. एवढी मॅच करू दे. अरे रन किती झाले तुला तेच विचारतो मी 10 वेळा. त्याचं चुकलंय तू सांग. अरे 10 रन आले या ओव्हरला. हो ना ताना त्याला कॅल्सी करू द्या ना. तो स्कोर हे गौऱ्या फोन दे मला इथं. 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चला भाजी जाऊ काय बरोबर केलतोय. अरे यार 4 डोकी त्याच्या भोवती जर चिल्ला अगदी गोंधळायला लागलाय तर त्याला IPS ची एक्झाम द्यायला लावाल तुम्ही. कुणी मारला बॉल? किती आले? किती घेतले? चला 2 षटकांचा खेळ संपला आणि 20 धावा या धावफलकावरती आल्यात. तिसरा षटक
दत्ता गोलंदाजी मार्कवर आहे. अगदी आपण पाहतोय बेकरी टीम कडून बिलॉंग करणारा खेळाडू आज भिवपुरी विभागात आपली वर्णी जरूर लावताना दिसून येत आहे. 40+ सामन्यांमध्ये ही तर खरी खासियत आहे. जरूर आज रायगड 40+ ओपनचे हे संघ पाहायला मिळत आहेत, परंतु सर्वांना विनंती आहे की आज हे प्रभाकर थँक्यू डीजे. दरम्यान पुन्हा एकदा सर्वांना विनंती की हे नमूद करून ठेवा की हा जो पोल आहे तो 10चा पोल आहे. याच्यामध्ये ज्याचा हायेस्ट स्कोर होईल त्याला पुढच्या राऊंडसाठी बाय देण्यात येईल. याची नोंद घ्या. आपण पहिल्या मॅच पासून हे सांगण्यात आलेलं आहे ज्याचा हायेस्ट स्कोर असेल त्याला पुढच्या राऊंड मध्ये बाय देण्यात येईल. हा 10चा पोल आहे 40+चा, हे विसरून चालणार नाही. फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी आपण पाहतो एक तगडी फौज आज भिवपुरी विभागाची मैदानात पाहायला मिळते. काटेकी टक्कर आहे. सुनील आहिर असतील, बिपिन आहे, तदनंतर आपण पाहतोय आमचे मसे, तदनंतर दत्ता गोलंदाज, विश्वास ठाणगे, बरीचशी तगडी तैनात फौज आपल्याला पाहायला मिळते. आणि या फौजच्या माध्यमातून आज भिवपुरी विभाग 40+च्या माध्यमातून या ठिकाणी आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न जरूर करतायत. वरनाई क्रिकेट संघ वरने आयोजित मैत्री चषक 2025 मजा तितकीच येते मॅचमध्ये, परंतु जितका विलंब केला ना आज फार 40+ ही थोडी शोकांतिका तुमच्या बाबतीत जरूर पाहायला मिळते. आयोजकांच्या डोक्याला थोडा ताप वाढवला तुम्ही आज. खरं म्हणायला गेलं तर तुमच्यासाठी एक सोहळा त्यांनी साजरा केला होता. त्यांची फार मोठी इच्छा होती की आणखी 8 टीम, परंतु त्यांनी सांगितलं की 40+च्याच 8 टीम आम्हाला पाहिजेत, परंतु झाल्या 10. इथे मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले 27 या आकड्यावरती. प्रणय एकीकडे स्कोररच्या भूमिकेत माझ्या बाजूला आहेत, जे आज SSC पास झालेत. आई वडिलांना आनंद साजरा करताना ते दिसून आले 73%. आणि एकीकडे आमच्याकडे ज्यांनी कालच्या रजनीमध्ये सुंदर कॉमेंट्रीची साथ दिली ते आमचे सुमित गायकवाड, त्यांना 72%. 1%चा फरक आहे. असो, परंतु दोघांनाही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आहेत. नियोजनात हाय पावर, नियोजनात हाय पावर, नियोजनात हाय पावर. मैदानावर खेळाडू आज चौकार षटकार मारी, मैदानावर खेळाडू आज चौकार षटकार मारी. यस, दिनेशजी वाघमारे कुणेगाववरून या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना विनंती आपण मंचावरती या. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. आणि आमचे दलवी साहेब आपण सुद्धा या मंचावरती. वेळेला बोलून पण जर देऊ शकत नाही तर तुम्ही हे होतं ना, आली पाहिजे ना द्यायचं तर आहेत ना, द्यायचं तर आहे. साजिद चांगला बॉल. पेन पूर्व आणि धाकटी पंढारे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. आणि तुम्हासाठी कलकलीची विनंती आहे, खालापूरचे आमचे अध्यक्ष आदरणीय गणेश नाना पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं या ठिकाणी मनस्वी स्वागत. गणेश सर आपलं मनस्वी स्वागत. आणि मी विनंती करेल
बरोबर आहे क्वालिफाय. चला टॉस साठी कोणती टीम उपस्थित झाले? पेण पूर्व. यस, पेण पूर्व 36 काय त्याचं नाव असेल? अर्थातच आज 40+ सामने आहेत. मी मगाशी म्हटलं की आयोजकांच्या दिलेरीची दाद द्यावी लागेल. त्यांनी तुमच्यासाठी हा संपूर्ण लॉट्स ठेवला आणि खरोखर रसायनी विभागाने या ठिकाणी आयोजकांना फसवलंय. परंतु रसायनी विभागाचे ते अध्यक्ष आहेत अण्णा गावडे सर, आपणास कळकळीची विनंती आहे की आपण आज ही जे काही केलं ते आयोजनाला थोडंसं गालबोट जरूर लागलंय आपल्या माध्यमातून. पेण पूर्व विभाग आलेला आहे. धाकटी पंढरी नाही हो, पेन पूर्व खाली आहे. चला चला दोन्ही नरेशजी देशमुख आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल, ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सरप्राईज मॅन ऑफ द सिरीज धाकटी पंढरी आणि पेण पूर्व यांच्यात एक मैत्रीपूर्ण लढत जरूर पाहायला मिळणार आहे. काटेकी टक्कर आहे. एकीकडे म्हणायला गेलं तर खोपोली परिसर आणि दुसरीकडे पाहायला गेला तर 36 विभाग पेण परिसर. हे बाबा या भरतचा बघ काय प्रवेश 4 ओव्हर 4 ओव्हर. पेण पूर्व विभागाने टॉस जिंकला आणि फिल्डिंग स्वीकारले. धाकटी पंढरी आपण बॅटिंग साठी सज्ज राहायचंय. आणखी चांगली गोलंदाजी विश्वास ठाणगे. अगदी नावाला विश्वास आहे, परंतु याच खेळाडूने क्रिकेटच्या जगतावरती टेनिस पटलावरती ज्यावेळी ओमकार आशाने टीमचं भविष्य धोक्यात असताना केलेली गोलंदाजी आणि रेकॉर्ड अगदी त्यांच्या नावावरती पाहायला मिळतोय. जसं युवराज सिंगला आपण सांगतोय की 6 बॉल 6 षटकार, ऋतुराज गायकवाड 7 बॉल 7 षटकार, तसं आजही गणित आहे विश्वास ठाणगे 6 बॉल 6 विकेट. श्री गणेश तलपे वडवले या मैदानावरती झालेली ती स्पर्धा आणि तिथे 6 बॉल मध्ये 6 विकेट, 3 ट्रिपल 3 झेल. तेच विश्वास ठाणगे सध्या 40+ या मॅच मध्ये भिवपुरी विभागाचं नेतृत्व करताना दिसून येत आहेत. गोलंदाजी त्यांच्या हातामध्ये. धाकटी पंढरी आणि पेण पूर्व पुढील रंगतदार लढत. दोन्ही आकेच्या अंतरावरच्या टीम आहेत. एकाच रस्त्याने पेणचा प्रवास, एकाच रस्त्याने खोपोलीचा प्रवास. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय. बॉल जाईल सीमारेखा पार, आउट ऑफ दी पार्ट. इट इज सिक्सर. सिक्सरच्या माध्यमातून टोटल पुढे सरकले, जाऊन पोहोचले ते अद्याप पर्यंत 40 या आकड्यावरती. या खारपाडा विभाग संदीप दादा घरात आपण मंचावरती या. आपला या स्पर्धेच्या माध्यमातून मनस्वी स्वागत आहे. त्याच समेत राजेंद्रजी भोईर आपणा सुद्धा विनंती, आपण सुद्धा मंचावरती या. आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. संदीप दादा घरात आपण मंचावरती या. विश्वास ठाणगे रेकॉर्ड सांगतोय, वर्ल्ड रेकॉर्ड तरी सगळं 70 नाही, मला वाटतं 1 वर 7 करील तुझं.
आणि चला वलयात आता त्याचा आज SSCचा रिझल्ट अतिशय चांगल्या गुणांनी चांगल्या पर्सेंटेजनी मात्र ते उत्तीर्ण झाल्यात. गेले कालची रजनी ज्यांनी आमच्या समेत समालोचन केलं आमचा अंडर-19चा खेळाडू आहे सुमित गायकवाड. थँक्यू बोराडे सर. आणि इथून आमच्या सोबत स्कोर कार्ड मध्ये जोडले जातील प्रणय तोरणे, संपर्क करा. काय टीम आहे? टीमची नाव काय आहे? टीमची नाव गौरव सोनाने कृपया आपण स्टेशी संपर्क साधायचा आहे. काय टीमचं नाव दादा? काय आता कट केला. आणि आता सामना चालू आहे तो नेरळ विभाग आणि विपोरी विभाग असा सामना 40+ सामना आहे. मागच्या रजनीमध्ये अगदी ओपन खेळाडू खेळले गेले होते आणि पण आजच्या सत्रामध्ये 40+ मॅचेस आहेत. इथून धाव संख्या झाली ती 43 म्हणजे 24 चेंडू आणि 43चं समीकरण असेल ते नेरळ संघाला. बॅटिंग कोण? इथून फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते विपुरी या संघाला चेस करायचा असेल सामना. पहिल्या इनिंगचा खेळ संपलेला, इथून सामना असेल सेकंड इनिंग साठी. रामदास लोभी यांचं सुद्धा इथे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये मैत्री चषक 2025 मध्ये. इथे सामन्याला सुरुवात होतीये. भिपोरी विभाग वर्सेस नेरळ विभाग असा 40+ चा सामना इथे रंगतोय. आणि इथून भिपोरी संघाला करायचा असेल त्या 43 धावा 24 चेंडूचा खेळ असेल म्हणजे 4 षटकांचा खेळ असेल. P1चं पहिलं षटक असेल आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी आलेत ते. इथे दोन्ही संघांचा 12 खेळाडू असणं गरजेचं आहे. ते गोलंदाजाचं नाव सांगायचं आम्हाला. ते गोल सेटल ते संदीप. दोन्ही संघांचे 12वी खेळाडू इथं असणे गरजेचे आहे. ते सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली संतोष घारे आणि सुनील अशी सलामीची जोडी आलेली आहे. स्ट्राईक मध्ये संतोष आहे.
सुनील घारे स्ट्राईक होते असतील आणि संतोष नॉन स्ट्राईक. पहिला चेंडू या षटकाचा ते सामन्याला सुरुवात झालेली आहे. माफ करा, इथून संतोष घारे स्ट्राईक होते असतील आणि सुनील अहिरे नॉन स्ट्राईकला असतील. इथून 12th मॅन असणं खूप गरजेचं, कारण की ते नाव सांगण्यासाठी 12th मॅनची गरज असते आणि ते स्कोर कार्ड मध्ये चुकी झाल्यानंतर मग नाव सांगता येत नाहीये. संदीपने चांगली सुरुवात करून दिली निरळ संघाला. पहिला चेंडू डॉट आलाय, हा दुसरा चेंडू षटकाचा. हा ही फटका लॉंग ऑनच्या दिशेने मारलेला आहे आणि बॉर्डर लाईनच्या बाहेर पोहोचलाय. बिग हिट साठी बिग षटकार. खेळ सुरुवात करायची. 2 चेंडूचा खेळ संपलेला आहे. इथे मॅच बॉल आलेला आहे. इथून धावा येण्याची सुरुवात झालेली आहे, म्हणजे संघाचं श्रीगणेश झाले ते 6 धावेने. अगदी बिग षटकार होता. बॉर्डर लाईनच्या बाहेर पोहोचवण्याचं काम बॅट्समनने केलं. चांगली सुरुवात मी तर म्हणेल भिपुरी संघासाठी. तिसरा चेंडू षटकाचा अगदी फुटवर्क करून कट करण्याचा प्रयत्न होता. चौथा चेंडू षटकाचा. ही चेंडू चांगला होता. त्या चेंडूवरती कट करण्याचा प्रयत्न होता. फिल्डर तैनात होते. ते 1 धाव घेतली जाईल, म्हणजे इथून सुनील स्ट्राईक वरती असतील. 4 चेंडूचा समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 या आकड्यावरती. चार चेंडूचा खेळ संपला. 5वा चेंडू षटकामधला संदीप यांचा. हा ही फटका चांगला लॉंग ऑन मध्ये आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे, क्षेत्ररक्षकाला चेंडू बद्दल संपर्क साधता आला नाही, पण चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. शॉर्ट पिच चेंडू पॉइंट वरतून उडवलाय आणि बाउंड्री लाईनच्या दिशेने पाठवलंय. 4 धावांसाठी बॅक टू बॅक 1 चौकार. मारुती आता मारुती आले तर पहिला सेकंड ओव्हर घेऊन ते पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 आकड्यावरती. मारुती यांचा पहिला चेंडू अगदी लो फुलटा चेंडू होता. तिथे फिल्डर तैनात आहे आणि ते मिस फील्ड होतं. ते पाय घसरण्यात आलं आणि ते फंबलिंग बघायला भेटलं आणि ते चुकी करतो क्षेत्ररक्षक आणि ते 4 धावा ऍड होतील स्कोर कार्ड मध्ये. अगदी मी चांगली सुरुवात म्हणेल टीम भिपुरीसाठी. चांगला स्टार्ट मिळाला आहे त्यांना. 43 धावाचा पाठलाग करायचा. इथून 19 जोडल्या गेल्यात. दुसरा चेंडू षटकाचा. याही चेंडूवरती मोठा मारा करायचा होता, जाळा फसला आणि ते परतावला गेला फलंदाज संतोष यांना.
चांगली फलंदाजी राहिली त्यांची सुद्धा. ते संपले का ते संपले ते फलंदाज आले ते पॅडी आले फलंदाजासाठी. ते पहिला आदरा भेटलाय तो बिपुरी संघाला. वन मॅन इज इन डग आउट बॅक टू पवेलियन. पॅडी आलेत फलंदाजासाठी. एक राईट हँड बॅट्समन आहेत. चांगलं ड्रेसिंग सेन्स नंतर मारुतीला सुद्धा चांगली सुरुवात मिळाली आहे. हा ही फटका फसला. इथून डॉट चेंडू असेल मी तर म्हणेल आणि ते डॉट असेल. चांगली बॅक टू बॅक ह्या दोन चेंडू होती. एकही कुठलीही प्रकारची धाव आली नाहीये. जरी पहिला चेंडू ते चौकार आला होता त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू होती. डॉट चेंडू आले आणि ते थांबून ठेवलं बिपुरी संघाच्या फलंदाजांना. चौथा चेंडू षटकाचा. हा ही फटका फसलाय. मोठा मासा जाळलेला आणि ते स्वतः गोलंदाज इथे पोहोचताना ते झेल घेत आहेत. चांगले संगीत ऐकायला मिळाले आणि ते चांगली सुरुवात मारुती आपल्या गोलंदाजासाठी थ्रू देत आहेत. आहिश चेंडू हवेत आहे. अगदी कव्हर्स मध्ये हलक्या हाताने उडवलं होतं. एक धाव कंप्लीट करण्यात आली. ते एका धावेने समाधान मानतील. सचिन आले होते फलंदाजासाठी. ते पॅडीचं अंतर संपलंय मागच्या चेंडूवरतीच. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 आकड्यावरती. ही चेंडू चांगला होता. अगदी हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न होता पण प्रयत्न अनसक्सेसफुल ठरला आणि ते हलक्या हाताने स्ट्रेकच्या हातामध्ये चेंडू अवसला आणि ते दुसऱ्या षटकात सुद्धा खेळ संपला. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 आकडा होती आणि इथून समीकरण असेल 12 चेंडू आणि 23 धावायचं आणि ते पाण्याची पूर्तता करायची मैदानामध्ये विपुरी संघ. अगदी पहिल्या षटकाचा आपण विचार केला ना, पहिल्या षटकामध्ये 15 धावा जोडल्या गेल्या होत्या. एक षटकार बॅक टू बॅक 2 चौकार झाले होते. त्यानंतर मारुती यांच्या हातामध्ये गोलंदाजी करण्यात आली आणि त्यानंतर त्यांनी जरी पहिल्या चेंडूवरती चौकार त्यांच्या गोलंदाजीच्या थ्रू मारला होता पण बॅक टू बॅक 5 चेंडू त्यांनी एकच धाव खर्च केली. याला बोलतात वेल अँड गुड स्पेल. जरी पहिल्या चेंडूत चौकार आला होता पण त्यानंतर 2 फलंदाजांना त्यांच्या गोलंदाजी थ्रू बाद करण्यात आलं आणि फक्त एकच धाव खर्च केली ती 5 या चेंडूंमध्ये. आणि ते आमचे ओव्हरला सुरुवात झालेली. ते पहिलाच फटका अगदी हवेत उडवलाय. क्षेत्रशक्तीत पर्यंत पोहोचतो पण चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावसाठी आलेला हा चौकार.
चांगली सुरुवात विपरीत संघासाठी. दुसरा चेंडू या षटकाचा. अगदी काय फटका आहे. अगदी या फटक्याला एक्स्ट्रा कव्हर होतून उडवलं होतं. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा आपण म्हणू शकतो. एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये चांगली क्षेत्ररक्षण आपण संघासाठी करतायत ते. ते गोलंदाजीसाठी आले ते साजिद. अगदी चांगली गोलंदाजी. अगदी चांगला टप्पा होता. त्या टप्प्यावरती चांगला फटका खेचण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजांनी. दोन चेंडूचा खेळ संपला. अगदी दोन चेंडू 6 धावा खर्च केल्यात साजिदच्या फलंदाजी. चांगला चेंडू अगदी ब्लॉक होल मध्ये चेंडू होता. 1 धाव कंप्लीट करण्यात आली. दुसऱ्याचा सुद्धा प्रयत्न असेल तेवढ्यात थ्रो करण्यात आले. ते 1 धावेने समाधान मानतील. सुनील अजूनही मैदानामध्ये दाखल आहेत. धाकटी पेंढरी आणि पेनपूर्वक आपल्या दोन्ही संघांनी टॉससाठी यायचे आणि ते झेल प्राप्त होते मैदानामध्ये आणि ते सुनीलला परतावा लागेल. सुनील यांचा अंतर संपले. मागच्या चेंडूवरती म्हटलं होतं. वर्ण्याचे प्रवीण दुगाडी ते या सामन्यामध्ये आमच्या सोबत जोडले गेलेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे स्पर्धेमध्ये. प्रवीण दुगाडे आलेत वर्ण्याचे. ते सुद्धा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील. आणि धावसंख्येतून झाली आहे ती आणि ते तिसऱ्या षटक संपलेलं आहे. हे काय स्पेल म्हणू शकतो. अगदी कधी गोलंदाज आणि कधी आपलं षटक संपून गेला हे समजून सुद्धा आलं नाही. अगदी जरी पहिल्या 2 चेंडूवरती बिग हिट आले होते. 1 चौकार 1 डबलची धाव. त्यानंतर 1 विकेट आणि 2 सिंगल धावा आल्या आणि 1 डॉट. अगदी चांगलं स्पेल राहिला साजिद या गोलंदाजाचं. आणि आमच्या सोबत जोडले जातील कल्पेश शिर्के सर. त्यांचा सुद्धा या स्पर्धेमध्ये त्यांचा गोड आवाज आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला जाणार आहे. चौथ्या षटकासाठी ते सामना सुरू केला गेलाय. 3 षटकाचा खेळ संपलाय. पहिला चेंडू या षटकाचा. अगदी चेंडू हवेत आहे. क्षेत्रक्षतीत पण पोहोचत नाहीये. चेंडू जातो 4 धावेसाठी. इथून ब्रँडेड चौकार. वरना क्रिकेट संघ वरने मैत्री चषक 2025 चलेंगे. मैच के और बढ़ेंगे. मैच चल रहा है. बिपुरी बना नेरल नजदीक का गांव है. यहाँ पर अगली गेंद देखेंगे. रनआउट का कोशिश था लेकिन हम्पर का डिसीजन क्या आ रहा है.
इथून सेफ असतील फलंदाज. नॉन स्ट्राईक वरती ते धावबादची प्रयत्न केला होता पण ते अनसक्सेसफुल ठरला तो प्रयत्न. आणि इथून धावसंख्या झाली ती 33 झालेली धावसंख्या. इथून समीकरण असेल 4 चेंडू 10 धावेचं. अगदी शॉर्ट पिच चेंडू होता, अगदी आउटलाईनच्या बाहेर होता आणि ते पंचांनी इशारा केला वाईड असेल. ते पंचांवरती दबाव टाकायचा नाहीये. चला ते पंच सामन्याला सुरुवात करायची आहे. पंचाचा निर्णय हा अंतिमचा निर्णय असणार आहे. तर खेळूने कृपया त्यांच्या पर्यंत दबाव टाकायचा. जर पंचांना इथे थोडस दबाव थोडासा निर्णय कठीण वाटला तर त्यांना रिव्ह्यूची सोय आहे. तर समीकरण असेल 4 चेंडू आणि 9 धावेचं. DK असतील स्ट्राईक वरती. हाही फटका चांगला अगदी कार्पेट लेवलने खेळलेला फटका अगदी मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू हाताळला आणि ते चुकी होते आणि ते दुसरी त्यासाठी ते धाव बाद होत आहेत ते फलंदाज DK. ते चांगली फेकी आपण म्हणू शकतो. अगदी मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू हाताळला होता. तिथून एक धाव घेता तर दुसरी धाव सुद्धा प्रयत्न होता. तिथून धाव बाद झाले ते DK. संधी देऊया DJ ला. चांगलं संगीत लावण्यात आलं आपल्या भारतासाठी. तर आपल्या देशासाठी जे लढतायत ते आपले भारतीय सैनिक अगदी रक्ताचं दान करून आपल्या डोळ्यात डोळे टाकून अगदी सीमारेखेवरती आपलं रक्षण करतायत ते आपले भारताचे सैनिक. त्यांच्यासाठी हा सॉन्ग लावण्यात आला. समीकरण असेल 3 चेंडू आणि 8 धावेचं. अगदी हलक्या हाताने कट करण्यात आले ते प्रयत्न होतो तो सक्सेसफुल ते परतावा लागतोय फलंदाज बालकृष्ण यांना. चुकी घडतीये. 3 चेंडू 8 धावा बनवायच्या होत्या. ते समीकरण वेगळं असेल. इथून करायचं असेल तर 2 चेंडूवरती 8 धावा. इथून एक बिग हिट येणं खूपच गरजेचं आहे. एक बिग हिट आल्यानंतर या मॅचचं पूर्णपणे स्वरूप बदलून जाईल आणि ते क्रिकेट आहे मित्रांनो, काही घडू शकतंय. जरी 3-4 चेंडूवरती विकेट आली आहे पण इथून 2 चेंडू आणि 8 धावेचं समीकरण असेल. इथून एक फटका येणं गरजेचंच आहे ते भिपूर या संघाला. सेकंड लास्ट चेंडू या 4थ्या षटकामधला. बघूया काय घडतंय. आणि ही ते चेंडू हवेत जाण्याच्या ऐवजी बॅट हवेत गेलेली आहे. हा चेंडू डॉट असेल म्हणजे एकतर्फा सामना नेरळ संघाकडे झुकलेला आहे.
शेवटचा जो या षटकामधला या इनिंग्समधला शेवटचा चेंडू, त्या चेंडूवरती एक चेंडू आणि 8 धावेचं समीकरण आहे. पण इथून ही धावणं खूप डिफिकल्ट आहे. इथून नो किंवा वाईटची गरज असली पाहिजे. आणि याही चेंडू ड्रॉस इथून सगळा खेळायला दोन्ही संघांचा इथून विजयी संघ होतोय तो नेरळ विभाग 40+ हा संघ.